सुहास 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 काय झालं किट्टू डार्लिंग? फोनवर जरा कॉल कर ना, फोन सापडत नाहीये. काय फोन माझाही सापडत नाही. काय? शिवानी हे केलंय. हो ना, मला पण तेच वाटतंय. पण काही झालं ना तरी त्या मुलीसमोर झुकायचं नाही आपण. किट्टू डार्लिंग, पण असं करत आपल्या सगळ्या वस्तू गायब होतील. मग काय करणार आहे? अरे पण काही ठरलं का तुमचं? काय 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 ठरायचंय? आणि बघ, आम्हाला काहीच ठरवायची गरज नाही. ओके? हां. मला वाटलं की ठरवत असाल तुम्ही काहीतरी. पण तुम्हाला तुमचे बूट मिळाले का? तुला अंदाज नाहीये तू कोणाच्या वाकड्यात जाती असते. नाही, मला खाली पिली कोणाच्या वाकड्यात जायला आवडत नाही. पण कोण जर माझ्या वाकड्यात जात असेल तर त्याला ना सरळ करायला खूप आवडतं. माझी ना समज द्यायची स्टाईल खूप हटके आहे. पण सुहासराव, तुमचे ते कपडे कपाटात आहेत का जरा बघा. लिमिट मध्ये राहा. मी राहते लिमिट मध्ये, पण तुम्ही तुमच्या गोष्टी शोधा. सतत असं सगळं गायब होत राहिलं तर काय करायचं? किट्टू डार्लिंग, आपल्या समोर काहीच ऑप्शन नाहीये. शिवा, अरे ठरलं तुमचं लगेच? ऐक ना, फाईल मिळाली तर आमच्या सगळ्या वस्तू परत मिळतील ना? माझ्याकडे ठेवून मी काय करू? हा, तसे तुझ्या काहीच उपयोगाच्या नाही आहेत त्या. सॉरी. तिच्या वतीने पण मीच सॉरी. बोल ना. सॉरी सुहासराव, ऐकू नाही आलो. हो ना. सॉरी. ये बात. आता अजून एक गोष्ट. थँक्यू सो मच. हे तू शिवाला म्हण, कारण तिच्यामुळे मी असुला इथे शिकवतोय. ते आहेच. आमची शिवा खूप भारी. ए, मला सांग, शिवाने तुझी पण खूप मदत केली आहे का रे? अगं, तिच्यामुळेच तर मी उभा राहू शकलो. खरं तर तिनेच मला हे स्वप्न बघायची हिंमत दिली. आणि मला काय वाटतं माहितीये, शिवाच्या आयुष्यात आलेले लोक ना तिच्यामुळे लकी असतात. आम्ही झालो या लकी. नाही, पण तिच्यात आहे जा तो गुण. पण ह्या सगळ्याची परतफेड ना मी कधीच नाही करू शकणार. तिने मला आजवर केलेली मदत ही अशी कुठल्याही रकमेत नाही मोजली जाऊ शकत. मी नेहमी फक्त तिचा ऋणी राहीन, तिच्यासाठी उभा राहीन. तू किती भारी आहेस हे माहिती आहे ना तुला? शिवा पण खूप नशीबवान आहे. तिच्याकडे तुझ्यासारखा मित्र आहे. तुझे पण तर असतीलच की मित्र. तुझे कोणी फ्रेंड्स नाही आहेत? माझे ना ऑनलाईन फ्रेंड्स खूप आहेत. तुला मी दाखवते, माझे फॉलोअर्स एवढे आहेत ना, आणि मी सतत त्यांना अपडेट करत असते. हे बघ, मी तुला दाखवते की. त्यांना फ्रेंड्स नाही म्हणत. फ्रेंड्स ते जे एकमेकांसोबत बसून अभ्यास करतात, एकमेकांना मदत करतात, एकमेकांना समजून घेतात. कळलं? असं तर कोणीच नाहीये. आणि जे आपल्याला सगळं असं छान छान समजून सांगतात ते. छान छान समजून सांगतात म्हणजे? तू म्हणजे आपण पण फ्रेंड्स होऊ शकतो. तूच म्हणालास ना आता. हो, म्हणजे फ्रेंड्स. ओके, फ्रेंड्स. माझा पहिला मित्र आहेस तू. चल ना पटकन सेल्फी काढूयात. माझा फर्स्ट फ्रेंड आहेस तू. मला हे अपडेट करायला पाहिजे. चल सेल्फी. हो. मिळेल रे, मिळेल. कुठे आशू, तुझी ती फाईल हरवली होती ना? अरे हीच फाईल आहे.
सुहास, अरे ही फाईल तुझ्याकडे काय करते? काका होती एक गंमतच झाली. मला वाटलं ही फाईल माझीच आहे की काय. पण माझ्या खोलीत होती ना. हो तेच सांगतो ना, माझ्याकडे पण अशी एक सेम फाईल आहे आणि ती नेमकी हरवली म्हणून मी शोधायला लागलो आणि ती मला तुझ्या खोलीत दिसली. मला वाटलं ती फाईल माझीच आहे म्हणून मी ती उचललेली. सॉरी आशू, म्हणजे गैरसमज माझा झाला पण त्याचा त्रास तुला झाला. अरे काय सुहास, काळजी घेतली असतीस तर हे प्रकरण एवढं वाढलं नसतं ना. तू जाऊ दे ना, फाईल मिळाली आहे ते महत्वाचं आहे जास्त. आशू, मी त्या क्लायंटना उद्या यायला सांगितलंय आणि उद्या ती डील लक्ष्मण करेल. पण अहो पण आशू, हे सगळं तुझ्या या अशा वागण्यामुळे झालं. जाऊ दे ना, किती बोलताय त्याला? बोलताय त्याला म्हणजे चूक याची आणि हा जबाबदार धरतो दुसऱ्याला. अहो पण शिवाने उचलली असेल हे असं त्याला वाटू शकतं ना. हो, पण वाटणं आणि संशय व्यक्त करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे कधी समजणार आहे याला? मी आणि लक्ष्मण सगळ्या कंपनीची जबाबदारी याच्यावर देणार आहोत, पण हे याला जमणार आहे का? सीता, दरवेळेस अशा चुका करून चालणार नाही. आशू, ही खूप मोठी जबाबदारी आहे. तुला जमणार आहे ना? काय चाललंय? मी आशूला फोन लावते. उगाच खोटी काळजी कशाला दाखवतेस ग? अहो तो चिडलाय माझ्यावर. मग तुला काय फरक पडतो? हे बघा, माझ्यामुळे असं काही बोलू नकोस. चूक तुझी नाहीये, तुझा पायगुणच वाईट आहे आणि या सगळ्याची ना सवय झाली आहे माझ्या मुलाला. सीताई, मी आशूला समजावीन, बोलीन त्याच्याशी. मला काही इंटरेस्ट नाही तुझं ऐकण्यात. तू या घरातून कधी जातेस ना याची वाट बघते मी, तरच या घराला खरी शांतता मिळेल. हे बघा सीताई, मला कळतंय, मला हेही माहिती आहे की आशूची काहीही चूक नाहीये. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न पण करते. तो एवढंच त्याला माहित नाही फाईल कुठे येते. यानेच कुठेतरी दुसरीकडे ठेवली असणार. याचा बेजबाबदारपणा तो आता तिच्यावर ढकलतोय. उद्या ती डील लक्ष्मण करेल. आशू, हे सगळं तुझ्या या अशा वागण्यामुळे झालं. आशू, तू काय करते इकडे? तू काय करतोस याचं भान आहे का तुला? तुला कळतं का याच तुझ्या गोष्टींमुळे सीताई आणि भाऊंना केवढा त्रास झाला आधी? आणि वस्तीत तुझी हालत काय होती तुला माहितीये ना. ठीक आहे, तिथे तुला कोणीतरी पाजली होती, पण आता तू विष घेऊन बसलाय सारे समोर. जे विष आहे ना, आणि त्रास कमी होतो लोकांचा. कसला त्रास आहे तुला? हे बघ, मला माहितीये तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्रास तुझ्या समोर उभा आहे आता. पण अरे, सीताई आणि भाऊंना कळलं तर काय होईल तुला कळतंय का? ए तू गप ग. तो ना, मला ना काहीच फरक पडत नाही आणि त्यांनाही काही फरक पडत नाही. मग सीताईचं काय म्हणणं आहे, भाऊंचं काय म्हणणं आहे, त्यापेक्षा ना मी काहीही केलं तरी कोणाला काहीच फरक पडत नाही. असं तुला वाटतंय? तू यापुढे दारू प्यायची नाहीस. अरे, किती लोकांची आयुष्य बर्बाद झाली त्याच्यामुळे. बरबाद माझं आयुष्य आत्ताही झालंय. काय राहिलंय? आणि भाऊंना माझ्याबद्दल तसंही काही वाटत नाही. आणि तू आहेस ना त्यांची लाडकी, मम्मी कशाला काळजी करू? हा, सो तू जा. आणि नाही गेले तर? नाही तर मी जातो. जा ना, जा, खुशाल जा, पण हे प्यायचं नाही. तू माझ्या बायकोसारखं वागू नकोस. मी आहे तुझी बायको.
तुला असं वाटतं. मंगळसूत्र घातलंस तेव्हा तुला कळलं नाही? तू तेच विचारू नकोस मला, कळलं? जा इथून. आणि नाही केले तर जे करायचंय ना ते कर. मी इथे तुझ्या समोर बसणार आणि पिणार. तुला काय वाटतं मी फक्त बघत बसीन? मग तू काय करणार आहेस? मला चॅलेंज नाही करायचं. अरे तू कर ना, तुला हवं ते कर. तुझं ना हा सगळं मॅटरच क्लोज करते. थांब आता. चस. ए तू शिवा काय करतेस? ते ठेव. शिवा, शिवा ऐक ना प्लीज. तू बस. तू अख्खी तू वेडी आहेस का? आर यू ओके? ओके मी थँक्यू. अरे तू सावकाश सावकाश सावकाश. शिवा. भारी हा? साहेब आहे. मी काय बोलते, काय आपलं घर का फिरतंय असं? घर नाही फिरत आहे तू. अख्खी बाटली कोण संपवत? अरे, आशू. सावकाश सावकाश. आशू तू ऐक ना, तू एकदम सरळ उभा राहा ना. माझा फिरू नको, असा गर गर फिरू नको. मी सरळच एकाच आहे, तू सरळ हो आधी. नाही, एक मिनिट तू असं सरळ उभा राहा इथे. मी तू उभा राहा सरळ तू इथे. शांत शांत हो, शांत हो, शांत तू हो. उभा राहा ना सरळ इथे. आधी तू शांत हो. मी सरळच उभा आहे. तुला फिरतय कारण तुला चढली आहे. एक अख्खी बाटली कोण पित? वेडी आहेस का तू? हो, मी पागल आहे. हा? तुझ्यासाठी पागल आहे. ओके. आज के बाद तू वही बोलेगा जो मैं सुनना चाहता हूँ. असं कोण बोलतो माहितीये का? कोण बोलत? आपला आजा. व्हेरी नाईस. आता एक काम कर, आता तिथे आडवी हो आणि झोप. कळलं? एवढं उघडतंय का इथे? आधी एक तर दार उघड. मला सगळं मोकळं मोकळं पाहिजे. शांत हो, शांत हो. तुला कळतंय का तू काय करतेयस? हा, तुझा अवतार बघ कसा झालाय. सिंघम, हा? जिसमें है दम तो फक्त एकच, बाजीराव सिंघम. तू शांत शांत. एक शांत. तर सावकाश, एकदम उभा राहता येत नाही नीट म्हणे बाजीराव सिंगम. असू, हा, मी एक बोलू? तू काही नको बोलूस. मी बोलणार. अरे मला बोलायचंय. प्लीज शांत हो, शांत हो. कोणी ऐकलं आपली असं वाट काय वागतो माझ्याशी नेहमी? मी काय केलंय तुला? कसं करतो मी? तुला नाही माहित असू तू कोण आहेस माझ्यासाठी. आपण जो ऑक्सिजन घेतो माहितीये का, तो आहेस तू माझ्यासाठी. तो घेतला नाही तर माणूस मरून जाईल ना. मी मरून जाणार आहे, खरं सांगते. ऑलराईट. तू ना माझ्यासाठी इंजिन आहेस, इंजिन. माझी गाडी नाही चालू शकत तुझ्याशिवाय. व्हेरी नाईस. तू म्हणजे ना माझ्यासाठी ते झाड आहे, झाड. त्याला नाही का आपण असं बांधलं आणि विष हळू हळू. ते विष मागतात ना, तसं. तुला सांगू, माझी ना एकच विष आहे फक्त. काय की भाई तू ना माझ्याशी एकदम भारी वाग. ओके चालेल. बाकीचे वागतात ना आपल्या बायकांशी, एकदम तसं. परफेक्ट. आता मी तुला एक दुसरी गंमत सांग. हे बघ, आपल्यासाठी ना तू खूप भारी आहे रे, खरं सांगते. तुला सांगू का एक, आपण कधी आपल्या आजाला फेस टू फेस पाहिला नाही, पण आपल्या आयुष्यातला आजा आणि छकुला तूच आहे. व्हेरी नाईस. हम तुम्हें दिल दे चुके सनम. उभी राहा नीट. तुला खूप झालीये. आता शांत हो. ए कसलं शांत? मी तुला शांत बसायला सांगते तेव्हा तू शांत बसतो काय? काय? नाही बसत ना, मग आता तू पण शांत नाही बसायचं, मी पण शांत नाही बसणार. चल शिवा, कुठे चालली? माझ्या बरोबर डान्स कर. एक वेळ का नाचायची? तू वेडीस जरा. तुझी अवस्था बघितलीस? ते काय आता कुठे सगळं सुरू होईल, आता मजा येईल. तू थांब येते मी. शिवा, शिवा माझा आई.
चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे। बरोबर 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 व्हेरी गुड. ऐक ऐक आपण आवाज कमी करायचा का? अगं बाहेर सगळ्यांना कळेल. अरे बाहेरचं नाही उठवायचंय. तू नाच. तू नाच. तू वेडीस का? एक मिनिट गंमत आहे. आता कुठली गंमत? ऐक प्लीज प्लीज ऐक ऐक मी हात जोडतो तुझ्यासमोर. प्लीज नीट वाग. थँक्यू. मी तुला एक बोलू काय? मी तुझ्यासमोर किती वेळा हात जोडले रे? तू ऐकलं काय माझं? मी तुझ्यासमोर किती वेळा सॉरी सॉरी माझं चुकलं असं केलं. तुला म्हटलं होतं मी रागवू नको माझ्यावर, नको रागव, पण तू रागवला माझ्यावर. तुला बोलले मी आपण असं 1 to 1 बोलून शांत शांत डोक्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण तू बोललं तू नाही ऐकलं. तू काहीच ऐकलं नाही माझं. काय काय सॉल्व? मी आता पण तुला सांगितलं की नाही पिऊ नको. सांगितलं ना पिऊ नको. सांगितलं ऐकलं तू? ऐकलं? मग मी पण नाही ऐकणार ना. असं मी तुझ्यासाठी खूप केलं. आता तू माझ्यासाठी एक कर ना. मग तू शांत बसशील? गाणं बंद करशील? प्रॉमिस. हळू हळू शांत राहशील. काय करायचंय? माझ्यासाठी तू डान्स कर. तू वेडीस का? आता वेळ का डान्स करायची? अरे असं काय करतोय यार? माझ्यासाठी कर ना. थोडस नाचायला काय जातंय? नाही नाही मला नाही. ठीक आहे मी सगळ्यांना जाऊन ऐक सांगते. ऐक ऐक मला नाही ऐक माहिती ऐक काय. तू काहीतरी काय करतेस? मला नाही येत ना नाचता. अरे मग काय झालं? तू हळू बोल आपण. तुला नाही येत, तू नाही करणार, तू नाही ऐकणार आहे माझं. ठीक आहे मी हळू सगळ्यांना बोल. सांगते. ऐक ऐक अशी थोडी जाणार आहेस तू बाहेर. मग उचलून नेतो तू मला उचलून. नाही हा घे उचलून. हे बघ भाऊंना खूप आवडेल. भाऊंना तर काहीच आवडणार नाही यातलं. मग? ज्या अवस्थेत आहेस ना भाऊंना ही अवस्था अजिबात नाही. मग मी जाते कन्फर्म. ऐक 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 मी नाचतो. मी नाचतो. ऐक मला माहित होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे. मी कधी बोललो? पण करशील रे. शिवाला विश्वास आहे तू माझ्यावर प्रेम करणार म्हणजे करणार. ऐक ऐक मी नाचतो. नाचतो. हो, हळू आवाजात फक्त. अरे एक मिनिट. पण आता असं कसं नाचणार? कसं नाचणार? गाणं कुठे लागलंय? 1 मिनिट थांब. तू बाजूला हो. कुठे गेलं रे? ते इकडे आहे मी. तू नको जाऊ मी लावतो ना. सॉरी माझे जरा पडले मी. असं का केलं? शांत. अजिबात गाणी ऐकायची नाही. ओके उशीर झाला. अरे या ए शाळ्या काय? तू दारू पिऊन मजा केली ना. मग मला पण मजा करायची म्हणजे करायची. तू मला माफ कर. मी माती खाल्ली. मी मूर्ख आहे. पण तू आहेस का? उगाच दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नकोस.
तू कुठे केलास हा विचार? बोल. दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो हा विचार केला तू? नाही केला. हे कोण आलं? कोणतरी आलंय मला बघू. तू अजिबात बघू नकोस. अरे मी घाबरत नाही कोणाला. काही संबंधच नाही. पागल आहे का तू? मी शिवाय कोणाला घाबरत नाही. तू खूप भारी तू आहेस. शांत राहा. आत्ता मी नको. बघणार आहे कोण आत्ता आहे. ऐक. सीताई, आई. काय रे आशू? काय? अरे तुझ्या रूम मधून आवाज येत आहेत. आवाज नाही येत. मी तो झोपलोय. तू आत्ता उठवलंस. शिवा कुठे आहे? ठीक आहे.